हॅलो एव्हरीवन. तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे रँकर्स या युट्यूब चॅनलवर. तर काल एनएमसीने एमसीसीच्या वेबसाईटवर सीट मॅट्रिक्स जाहीर केला आहे. तर सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, म्हणजे किती त्या कॉलेजचे किती सीट्स ह्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट आहेत. तर बघा, नोटीस जाहीर केलं आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलंय की दिस इज फॉर द इन्फॉर्मेशन टू ऑल इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज पार्टिसिपेटिंग इन यूजी काउन्सिलिंग 2025. त्यांनी काय सांगितलंय बघा की किती कोणत्या कॉलेजच्या किती सीट हे पार्टिसिपेट आहे काउन्सिलिंग मध्ये. तर बघा इथं काय केलं, हे व्हाईट कलरून आणि हे येलो कलरचे, म्हणजे काय यांच्यामध्ये काहीतरी अपडेट झालेले आहेत. बरोबर. आता हे कॉलेज आहे बघा आंध्र प्रदेशचं, गायत्री विद्या परिषद इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ केअर अँड मेडिकल टेक्नॉलॉजी विशाखा. हे कॉलेज बघा सोसायटीचं कॉलेज आहे, त्याचे सीट डायरेक्ट झिरो केलेत. म्हणजे काही कॉलेजवर बॅन आणले. तर बॅन का आणलंय बरं, त्यांनी काहीतरी एनएमसीच्या रूल्स मध्ये बसले नसतील, त्यामुळे त्याच्यावरती बॅन आणले. अशा 9 कॉलेजवरती बॅन आला आहे. तर बघा दुसरं कॉलेज, त्यानंतर आसाम मध्ये बघा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स गुवाहाटी. हे कॉलेज गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे आणि त्याचे सीट्स आहेत 100. त्यानंतर बघा छत्तीसगडचं कॉलेज आहे श्री रावतपुरा सरकारी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च रायपूर छत्तीसगड. हे कॉलेज ट्रस्टचं कॉलेज आहे आणि त्याच्या सीट डायरेक्ट झिरो केल्यात. तर हे काय इम्पॉर्टंट आहे, काय अदर स्टेट मध्ये ऍडमिशन घ्यायला जातात, मग काउन्सिलर कोणत्या कॉलेजला ऍडमिशन करून देणार आहे हे महत्वाचे. बघा काही कॉलेजची सीट डायरेक्ट झिरो केलेले आहेत. आता दिल्लीचं कॉलेज आहे बघा हमदर्द इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च गुरु रविदास मार्ग हमदर्दनाथ. हे कॉलेज सोसायटीचं आहे, त्याच्या पण सीट डायरेक्ट झिरो केल्यात. बघा त्यानंतर दिल्लीचं कॉलेज आहे युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्स अँड जीटीबी हॉस्पिटल न्यू दिल्ली. गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, त्याच्या सीट्स 169 आहेत, म्हणजे 170 सीट होत्या, एक कमी केली आहे. त्यानंतर बघा दुसरं कॉलेज गुजरातचं आहे बघा डॉक्टर किरण सी पटेल मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट. कॉलेज ही ट्रस्टचं आहे, त्याच्या 150 सीट्स पार्टिसिपेट होणार आहेत एमसीसी काउन्सिलिंग मध्ये. त्यानंतर पहा गुजरातचं कॉलेज आहे शांताबा मेडिकल कॉलेज अमरेली. ते कॉलेज ट्रस्ट आहे, त्याच्यामध्ये 150 सीट्स. काही कॉलेजची सीट्स वाढल्या आहेत, काही कॉलेजच्या सीट कमी झालेत व काही कॉलेज डायरेक्ट बॅन झालेत. ह्याच्या बघा ह्या कॉलेजची 150 सीट आहेत. त्यानंतर गुजरातचं कॉलेज स्वामीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च कल्लोळ गांधीनगर गुजर. हे ट्रस्टचं कॉलेज आहे, त्याचं पण 0 सीट्स आहेत. त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट हरियाणाच्या कोणतेच कॉलेजवरती बॅन नाही आलं. त्यानंतर जम्मू अँड काश्मीर मधलं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजे एम्स विजापूर हे गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, त्याचे 100 सीट्स पार्टिसिपेट आहेत एमसीसी काउन्सिलिंग मध्ये. त्यानंतर बघा स्टेट वाईज झारखंडचे पण कोणते कॉलेज नाहीत, कर्नाटकाचे पण नाहीत. कर्नाटकाचं बघा हे आहे चित्रदुर्ग मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाटका. हे गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, त्याचे मधली 1 सीट कमी झालेली आहे, म्हणजे 149 सीट्स पार्टिसिपेट आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूया कर्नाटकचं दुसरं कॉलेज आहे बघा जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेळगाव. हे ट्रस्टचं कॉलेज आहे आणि त्याचे डायरेक्ट सीट 0 केले. त्यानंतर पुढे बघूया आपण केरला स्टेटचं बघा पल्लकड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. हे ट्रस्टचं कॉलेज आहे, त्याच्यामध्ये सीट्स 100 आहेत पार्टिसिपेट एमसीसी काउन्सिलिंग मध्ये. त्यानंतर पाहूया आपण मध्य प्रदेश मधले बघा इंडेक्स मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इंदोर. त्या कॉलेज हा ट्रस्टचं कॉलेज आहे आणि त्याचे सीट 0 डायरेक्ट बॅन झालेला आहे कॉलेज. त्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट स्टेट मध्य प्रदेशचे बघा LNCT मेडिकल कॉलेज अँड सेवाकुंज हॉस्पिटल इंदोर. हे सोसायटीचं कॉलेज आहे आणि त्याचे पण सीट आहे 100 आहेत. बघूया त्यानंतर आपण बघा महाराष्ट्रामध्ये एवढे कॉलेज आहेत. महाराष्ट्रामध्ये बघा
सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाइम हॉस्पिटल हे ट्रस्टचं कॉलेज आहे. त्याचे पण 149 सीट्स आहेत, म्हणजे एक सीट काही कमी झालेला आहे. त्यानंतर आपण पाहूया मग म्हणजे महाराष्ट्रामध्ये फक्त एकच सीट कमी झालेली आहे, बाकी सगळे कॉलेज पार्टिसिपेट झालेत MCC काउन्सिलिंग मध्ये. त्यानंतर आपण पाहूया नंतर मेघालया PS संगम इंटरनॅशनल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल हे कॉलेज ट्रस्टचं आहे आणि त्याचे 100 सीट्स पार्टिसिपेट झालेले आहेत. त्यानंतर आपण पाहूया ओडिशामध्ये ड्रीम्स इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स अँड हॉस्पिटल सोसायटीचं कॉलेज आहे, त्याच्यामध्ये 50 सीट्स हे पार्टिसिपेट आहेत मेडिकल काउन्सिलिंग मध्ये. त्यानंतर पाहूया आपण पॉंडिचेरीचं कॉलेज आहे जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन रिसर्च पॉंडिचेरी गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजचे 243 सीट्स हे काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत. त्यानंतर आपण पाहूया पंजाबचं कॉलेज डॉक्टर BR आंबेडकर स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे आणि त्याचे 99 सीट्स हे पार्टिसिपेट आहेत. त्यानंतर आपण राजस्थानचं पाहूया ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जोधपूर गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, त्याचे 150 सीट्स पार्टिसिपेट आहेत. त्यानंतर बघा दुसरं राजस्थानचं गीतांजली मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल उदयपूर हे ट्रस्टचं कॉलेज आहे, त्याचे डायरेक्ट सीट 0 केलेले आहेत, म्हणजे डायरेक्ट बॅन केलं आहे कॉलेजवरती. त्यानंतर राजस्थानचं बघा कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिरोही राजस्थान गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, 99 सीट्स पार्टिसिपेट आहेत. त्यानंतर आपण पाहूया तमिळनाडूचं PSP मेडिकल कॉलेज हॉस्पिटल रिसर्च इन्स्टिट्यूट तमिळनाडू हे ट्रस्टचं कॉलेज आहे आणि त्याचे पण 100 सीट्स पार्टिसिपेट आहेत. त्यानंतर तेलंगणा फादर कोलंबो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स वारंगळ ट्रस्टचं कॉलेज आहे, सीट्स डायरेक्ट 0 झाले आहेत, बघा बॅन झाला आहे कॉलेजवरती. त्यानंतर उत्तर प्रदेश मला नॅशनल कॅपिटल रिजन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मेरुत हे सोसायटीचं कॉलेज आहे, त्याचे पण सीट डायरेक्ट 0 झाले आहेत, म्हणजे बॅन झालेलं आहे कॉलेज. त्यानंतर पाहूया नेक्स्ट स्टेट वेस्ट बेंगॉलचं आरजीकर मेडिकल कॉलेज कोलकाता हे गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे आणि त्याचे सीट्स 249 हे MCC मध्ये पार्टिसिपेट केलं आहे. अशा प्रकारे सगळ्या स्टेट वाईज सीट मॅट्रिक्स झालेला आहे. तर कुणाला काही प्रश्न असेल तर कमेंट करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.